नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा डिप्लोमा फर्स्ट इयरची प्रोविजनल अलॉटमेंट झालेली आहे. तुमचं लॉग इन केल्यावर दिसेल तुम्हाला किंवा इथे सेपरेट लिंक आहे. या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत आपल्याला आहे ना. या ठिकाणी याच्यावरती क्लिक केलं आपण तर इथे डिटेल टाकायची. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर व्ह्यू अलॉटमेंटवरती क्लिक करायचं. व्ह्यू अलॉटमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसतं की तुम्हाला कोणतं कॉलेज लागलेलं आहे. या ठिकाणी बघा, या स्टुडंटला लागलेलं आहे विवेकानंद एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक मुंबई. ओके, आणि त्याचा प्रिफरन्स नंबर जो आहे हा आहे 5. ओके, आत्ता हे अलॉटमेंट समजली आपल्याला. 5 नंबरचं प्रिफरन्स तर लागला आहे. आता पुढे नेमकं करायचं काय आहे ना, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्टुडंटचं लॉग इन करायचं आहे. ओके, आता मी एकदा स्टुडंटचं लॉग इन करतो आणि नंतर तुम्हाला कंटिन्यू दाखवतो. ओके, आता याच्यामध्ये बघा, ज्या स्टुडंटला अलॉटमेंट झालेली नसेल तर त्यांना नो कॉलेज अलॉटेड असं मेन्शन केलेलं असेल. तर अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड भरायचा आहे. ओके, आणि ज्या विद्यार्थ्याला 1 नंबरचं प्रिफरन्स लागला असेल त्यांनी काय करायचं, आणि ज्यांना कॉलेज लागलेलं आहे त्यांनी काय करायचं मी सांगतो. आता सगळ्यात अगोदर स्टुडंटचं लॉग इन करून घ्या. हॅलो, देखिए अभी आता काय आहे इथे बघा, इथे स्टुडंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की इथे ऑप्शन फॉर्म कॅप 1 प्रिंटच्या खाली सीट ॲक्सेप्टन्स फॉर अलॉटेड सीट असा टॅब दिसेल तुम्हाला. या टॅबवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी बघा, सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस इज क्लोज ॲज पर शेड्यूल असं मेन्शन केलेलं आहे. ओके, तर आता सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस जी आहे ही केव्हा सुरू होईल, तर आपण बघायचं इम्पॉर्टंट डेटमध्ये जर गेलो आपण, तर या ठिकाणी अलॉटमेंट होणार आहेत 12 आणि किती तारखेला होणार आहे, 13 तारखेला. तर 13 ते 15च्या दरम्यान तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. म्हणजे उद्या तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगेल की सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस कशी करायची. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. अलॉटमेंट चेक करून घ्या. ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागला नसेल त्यांनी घाबरून जाऊ नका, तुमच्यासाठी कॅप राऊंड 2 अवेलेबल आहे. ओके, आता एकदा लॉगआउट करून मी परत दाखवतो तुम्हाला की जर एखाद्याचा विद्यार्थ्याचा नंबर लागला नाही तर त्यांनी करायचं काय, तर त्यांना बघा इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट याच्यावरती क्लिक करायचं. इथे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत सर्व कॉलेजेसची अलॉटमेंट या ठिकाणी दिसेल. ओके, तर टोटल जे महाराष्ट्रातले 404 कॉलेजेस आहेत त्या प्रत्येक कॉलेजची अलॉटमेंट या ठिकाणी आपल्याला दिसते. तर तुम्ही जे कॉलेज टाकले होते, ठीक आहे, आणि त्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी शिल्लक आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता सपोज एक रॅन्डम कोणतंही कॉलेज उचलू आपण. आता हे कोणतं कॉलेज आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग NMKC जळगावचं. ओके, तर या ठिकाणी कोणती ब्रँच आहे, सिव्हिलमध्ये बघा किती मुलांची अलॉटमेंट झालेली आहे, फक्त बघा 7च मुलांची अलॉटमेंट. बाकी सीट जे आहेत एवढ्या वॅकंट आहेत, म्हणजे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, तर एवढ्या सीट्स वॅकंट्स आहेत, त्या वॅकंट सीटवरती तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचे जे कॉलेज होते, तुम्ही जे ऑप्शन टाकलेले होते त्या ठिकाणी त्या कॉलेजला, तुमच्या पर्टिक्युलर ब्रँचला वॅकन्सी आहे का हे चेक करून घ्यायचं. हां, ठीक आहे, तर अशा पद्धतीनं बघून आपण भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.